आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे सर्वसामान्यांना आता युद्धाची झळ बसू लागली आहे। त्या संदर्भातली आजपासून आता घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांची दरवाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या यावर काय नेमक्या प्रतिक्रिया येतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र किचन बजेट सर्वसामान्यांचं या दरवाढीमुळे कोलमडलेलं आहे हे निश्चित आहे। दुसरी मोठी बातमी दिवसेंदिवस महाराष्ट्रातील पारा आता चढत चाललाय। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची काहिली होत चालली आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून उकाड्यामुळे मुंबईकरांना सुद्धा चांगलाच घाम फुटलाय। पुढचे 5 दिवस पारा हा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। या संदर्भातलं सविस्तर वृत्त आपण या बातमीपत्रामध्ये पाहूया। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती राजकीय वर्तुळातून। आमदार रोहित पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। आज ते इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत। अरविंद केजरीवाल, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेणार आहेत। आणि यावेळी अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणामध्ये कारवाई करण्यासाठी संसदेमध्ये मुद्दा उपस्थित करण्याची मागणी ते या भेटीमध्ये या सर्वांकडे करणार आहेत।